आणि म्हणून अशा उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये ज्या ठिकाणी अतिशय कोरडं अतिशय उष्ण वातावरण आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला लॅटरल टाकून त्या बेडवरती दोन्ही बाजूने ओलावा निर्माण करून दोन्ही बाजूच्या मुळा कार्यान्वित ठेवून, ज्या वेळेस सिंगल लॅटरलवर आपण केळी करायचो तेव्हा मी सांगत होतो की 40% मुळा कार्यान्वित ठेवून आपण 100% उत्पादन घेऊ शकतो. सत्य होतं, पण तेव्हा 12 महिने केळीला लागत होते. आज एकही शेतकरी इथं बसलेला पद्माकर असेल, छोटू असेल किंवा हिरामण असेल किंवा प्रदीप असेल, अनिल असेल, विनायक भाऊ असतील, तिकडे आपला शिवा असेल, एकही माणूस आज 10 महिन्यापेक्षा जास्त केळीच्या पिकाला उभं ठेवत नाही. विदिन 10 मंथ 100% हार्वेस्ट. कारण त्या डबल लॅटरलने दोन्ही बाजूने ओल निर्माण केली, दोन्ही बाजूने मायक्रोक्लायमेट निर्माण केलं. बाहेर 25% आर्द्रता आहे, पण बागेच्या आतमध्ये 60 ते 70% आर्द्रता आहे. त्याने केळीच्या झाडाला घडाला लष्टर दिलं. बागेतली आर्द्रता कमी झाली की केळ्यावरची साल शुष्क होते, त्याच्यावरती डॉट पडायला लागतात, त्याचा रंग डाऊन होतो आणि ती पिकल्यानंतर त्याच्यावर जी चकाकी यायला पाहिजे, जी तुम्हाला अमेरिका, युरोप, जपान, दुबईच्या मॉलमध्ये दिसायला पाहिजे, पिवळी धम्मक आणि चकाकणारी केळी, अशी केळी निर्माण होऊ शकत नाही जर बागेमध्ये मायक्रो क्लायमेट नसेल तर. हे आर्टिफिशियली तयार केलं. बाजूने त्याला नेट लावली. का नेट लावली? का ताग लावला? का ताट्या लावल्या? का शेवरी लावली? उष्ण हवा आत येऊ नये आणि आतली ओली हवा बाहेर जाऊ नये. दिस इज कॉल्ड मायक्रो क्लायमेट क्रिएशन. आणि याच्याने हे काम केलं हे लक्षात ठेवा.